फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनचा त्यांचा हा पहिला बीडचा दौरा आहे आणि पहिला कार्यक्रम। त्यानिमित्तानं त्यांचं जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलंय। विशेष म्हणजे पंकजा मुंडे या सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच आष्टीमध्ये दाखल झालेले आहेत। निमंत्रण पत्रिकेमध्ये धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचं नाव आहे। त्यांच्या येण्यासंदर्भात धस यांनी साशंकता व्यक्त केली होती, मात्र पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच आष्टीमधल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहताय आष्टीमधली, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता दाखल झाले आहेत। मुख्यमंत्री झाल्यानंतरचा आष्टी आणि बीड जिल्ह्यामधला देवेंद्र फडणवीसांचा हा पहिला कार्यक्रम। त्यानिमित्तानं जोरदार स्वागत त्यांचे या ठिकाणी सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलेलं आहे। पंकजा मुंडे या सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच या ठिकाणी दाखल झाल्यात। बीड जिल्ह्यामधले सगळे आमदार या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसात सुरेश धस यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका केलेली होती। त्यानंतर सुरेश धस यांच्याबरोबरच्या या कार्यक्रमात पंकजा मुंडे देखील सहभागी झालेले आहेत। थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकत्रच हेलिकॉप्टरनं आष्टीमध्ये दाखल झाले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर एकूणच बीड जिल्हा हा चर्चेत आलेला। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंकजा मुंडे या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून बीड शहरातलं राजकीय वातावरण जे आहे ते गाजत असताना आपल्याला पाहायला मिळते। त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे येणार का अशी चर्चा जी आहे ते उपस्थित केली जात होती, मात्र सध्या आपण बघू शकता की या ठिकाणी पंकजा मुंडे या दाखल झालेल्या असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। ताई एक बाईट द्या ना, छोटासा त्या पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच गाडीमधून जात आहेत। देवेंद्र फडणवीस हे देखील इथे आता दाखल झालेत आष्टीमधल्या कार्यक्रमात। थेट आपण माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडे। मात्र इथे आपण पाहतो की पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांचा एकाच गाडीमधून हा प्रवास। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी मुंडे बंधू भगिनीवर टीका केलेली होती। त्यानंतर सुद्धा पंकजा मुंडे या आष्टीमधल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आहेत। तर सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांचा एकाच गाडीमधून हा प्रवास। तर देवेंद्र फडणवीस यांचा बीडमधला हा पहिला कार्यक्रम। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे। तर ही काही थेट दृश्य आपण इथे पाहतोय की पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांचा एकाच वाहनामधून प्रवास। गेल्या काही दिवसात सुरेश धस यांनी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका केली होती, मात्र त्यानंतर देखील पंकजा मुंडे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। बीड जिल्ह्यामधल्या मंत्री